आलो मॅजिकल ड्रिंककडे. मग आता जर आपण लिटल मिलेट घेतले आणि चमचाभर घेतले तर एकाच चमच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 2 जणांचं मॅजिकल हेल्थ ड्रिंक तयार होतं. साधारण संध्याकाळी 4च्या सुमाराला काय करायचं, 3-4 वाजता दुपारी तुम्ही चमचाभर मिलेट्स हे भिजत घालायचे. शक्यतो हे तांब्याच्या भांड्यातल्या पाण्यातच भिजत घालायचे आणि स्टीलच्या भांड्यात तुम्ही भिजत घालू शकतात किंवा आम्ही मातीचं भांडंही वापरायला सांगतो. मातीचं भांडं का तर ते पोरस असतं. पण आता मातीच्या भांड्यात भिजवायचे नसतील तर स्टील हे न्यूट्रल असतं. तुम्ही स्टीलच्या भांड्यात चमचाभर मिलेट भिजत घाला. आणि आता मिलेट भिजवताना पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मिलेट ची पद्धत असते. म्हणजे एक तर तुम्ही अख्खेही भिजवू शकतात. भिजवायच्या आधी एक लक्षात घ्यायचं की हलक्या पाण्याने त्याचं पाणी काढून टाकायचं, चोळून नाही. नाहीतर त्याच्यावरचा तो नियासिनचा थर निघून जाईल. मग अगदी हलक्या पाण्यात ते धुवून टाकायचं. आता हे मिलेट तुम्ही अख्खेही भिजवू शकतात किंवा मिक्सरमध्ये तुम्ही असे थोडंसं 1-2 जर्क देऊन त्याचे तुकडे तुकडे करून घेऊ शकतात किंवा अगदी मिलेटचं पीठही करू शकतात किंवा मिलेटचा रवाही करू शकतात. मिलेटचा रवा रवा म्हटल्यावर परत प्रश्न विचारू नका, गव्हाचा का तांदळाचा का, तर नाही, मिलेटचा रवा. मिलेटचा रवा याचा अर्थ साधं सोपं आहे की जो बारीक केलेलं धान्य असतं त्याला रवा म्हणतात. मग आता जर तुम्ही ते चमचाभर मिलेटचा रवा घेतला किंवा मिलेट्स घेतले तर हे तुम्हाला चांगले 6 तासापेक्षा जास्त भिजवायचे आहेत. आता 4ला तुम्ही भिजवले तर 6 तास जेव्हा होतील त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ते शिजायला ठेवायचे. आता तुम्ही जर त्याचा रवा घेतलेला असेल किंवा तुम्ही त्याचं जर पीठ घेतलेलं असेल तर तुम्ही शिजायला तुम्हाला कमी वेळ लागेल. धान्य असेल तर थोडंसं शिजायला जास्त वेळ लागेल. पण जे मला अनुभव आहे तर 10 ते 12 मिनिटात किंवा 15 मिनिटात ते धान्य शिजून मऊ होतं. मग आता आपलं पहिली स्टेप काय होती, भिजवलं म्हणजे धान्य हलकं धुतलं. मग ते आपण एक 6 तास कमीत कमी, थोडं जास्त भिजलं तरी काही हरकत नाही, ते भिजवायचं. भिजवून झाल्यानंतर त्याला शिजवायचं. नीट लक्षात घ्या, शिजवणं म्हणजे किती, तर त्याच्यात साधारण 10 पट जास्त पाणी पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे चमच्याभर धान्याला तुम्ही अगदी 3-4 ग्लास किंवा 2-3 ग्लास भर पाणी घेतलं तरी चालू शकतं. आणि मग त्याच्यात एक 2 ते 3 ग्लास अंदाजे पाणी घ्यावं, कारण शिजता शिजता हे मिलेट्सचं पाणी थोडंसं आटून जातं. मग हे मिलेट्स जेव्हा ते मऊ होतील त्याच्यानंतर त्याच्यावर एक पक्कं झाकण ठेवून द्यायचं आणि 15-1 मिनिटं त्याला असं गार होऊ द्यायचं किंवा कोमट होऊ द्यायचं शिजल्यानंतर. म्हणजे ते पातळ पातळ असं पाण्याचं पेस्ट सारखं दिसेल आणि ते धान्य सगळं खाली जाऊन बसलेलं असेल. मग जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आता हे पूर्ण गार झालंय किंवा खूप कोमट झालंय, मग तुम्हाला त्याच्या वरतून एक कपडा बांधायचा आहे आणि हे स्टीलमधलं मिश्रण तुम्ही शिजवून गार झाल्यावर सुद्धा मातीच्या भांड्यात ट्रान्सफर करू शकतात म्हणण्यापेक्षा करायचंच आहे. मातीच्या भांड्यात तुम्ही ट्रान्सफर ते पाणी केलं. याला आता आपण हे जे तयार केलेलं आहे याला इंग्लिशमध्ये पोरीज म्हणतात किंवा गंजी म्हणतात आणि तुम्ही मराठीमध्ये याला आंबील म्हणू शकतात. पण काही लोक खूप घट्ट खातात, तर तसं नाही, आपण आज ड्रिंक बनवतोय. मग ते कपड्यांनी म्हणजे मांजरपाट किंवा मांजरपाट पण नाही, अगदी आपले पंचे-बिंचे येतात ना पातळ, म्हणजे असा कपडा कॉटनचा बघायचा की त्याच्यातून हवा खेळती राहील. मग तो कपडा आपल्याला त्या भांड्याला बांधून ठेवायचा आहे आणि त्याच्यात हवा रात्रभर खेळती राहिली पाहिजे हे तुम्हाला बघायचं आहे. मग ती हवा खेळती राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही झोपेतनं उठले की एक तर ब्रश करा किंवा ब्रश करू नका, एक चूळ भरली फक्त तरी चालतं. तर हे जे मिश्रण आहे हे प्रॉपर फर्मेंट झालेलं आहे. आता फर्मेंटचा अर्थ तुम्ही आंबूस झालं किंवा आंबलं हा घेऊ नका. म्हणजे आपल्या आपल्या भागात आता सपोज आम्ही नाशिकचे, तर आम्ही रात्री जर दही विरजायला लावलं तर ते सकाळपर्यंत विरजतं.
मग जसं दही फर्मेंट व्हायला जेवढा वेळ लागतो, तेवढाच वेळ हे आंबील बनायला लागतं. आलं लक्षात? त्यामुळे हे सकाळी-सकाळी झोपेतनं उठल्या-उठल्या 2 जणं जे आपण चमच्याभराचं बनवलेलं होतं, ते तुम्ही छानपैकी पिऊ शकतात आणि त्याच्यानंतर अर्धा तास तुम्ही कुठलाही नाश्ता घ्यायचा नाही, काही नाही. याच्यात खूप जास्त प्रमाणात चांगले बॅक्टेरिया असतात, गुड बॅक्टेरिया असतात आणि ते फर्मेंट झाल्यामुळे त्याचा जास्त आपल्या शरीराला उपयोग होतो आणि याच्यामुळे तुमची गट हेल्थ सुधारायला मदत होते. त्याच्यात कुठलाही तुम्हाला मसाला घालायचा नाही, मीठ घालायचं नाही, काहीही घालायचं नाही. पण तुम्हाला प्यायच्या आधी जर वाटलं, की मला हे तसंच प्यायलं जात नाहीये, मग तुम्ही थोडंसं चिमूटभर मीठ घालू शकतात किंवा त्याच्यात कुठलाही हिरव्या पालेभाजीचा रस घालू शकतात, पण परत गरम करायचं नाही. तर असं हे सगळ्यात हेल्दी ड्रिंक आणि अतिशय चांगलं आणि तुमच्या तब्येतीला सगळे याचे फायदे मिळतील असं हे सोपं हेल्थ ड्रिंक आहे. तर जरूर तुम्ही हे करून बघा.